कुठं ऑफ करायची? असतील बघा समोरच. ऑफच आहे ना ते. म्यूट. काय हे होत नाही. हॅलो, चेक करा आवाज येतो का क्लिअर? येस येस येतो. हा, एकच मिनिट. सर्व लोक जॉईन व्हायला लागलेत, एकच मिनिट.
आवाज क्लिअर येतो का चेक करा. हो येतोय. येतोय ना. एकच मिनिट. हा, आणि आपला जो कोर्स आहे तो बेसिक लेवलसाठी आहे, लक्षात घ्या. म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलसाठी आहे पूर्ण. मग त्याच्यामध्ये पहिल्या गोष्टी सगळ्या ज्या होणार आहेत त्या बेसिक होणार, लक्षात घ्या. जरासं माईक ऑफ करा सर्वांनी. माईक ऑफ करा जरा. माईक ऑफ करा, व्हिडिओ ऑफ करा. सर्वांना बोलायची संधी मिळणार आहे. ज्यावेळेला विचाराल त्यावेळेला सर्वांना बोलायची संधी मिळणार आहे. आणि जो काही आपला कोर्स आहे तो बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आहे. त्यामुळं बेसिक लेव्हलला बेसिक लेव्हलचेच प्रश्न झाले पाहिजेत. सर्वांनी नोटबुक आपल्या सोबत ठेवा. काही गोष्टी नोट डाउन करण्यासाठी नोटबुक आपल्या सोबत ठेवा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. माईक ऑफ करा सर्वांची, व्हिडिओ ऑफ करा. माईक ऑफ करा, व्हिडिओ ऑफ करा. याच्याने काय होणार आहे की तुम्हाला हे जे रेकॉर्डिंग मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही, लक्षात घ्या. कारण की रेकॉर्डिंग आता तुम्ही सेशन्स आपले बघितले असतील, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जर आला बाहेरचा तर प्रॉब्लेम होतो त्याचा, लक्षात घ्या. त्याच्यासाठी माईक ऑफ करा, व्हिडिओ ऑफ करा. जे काय स्किल देणार आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं स्किल देणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही शांतता असून देत प्रॉपर. नवीन जे लोक येतात त्यांनी माईक ऑफ करा, व्हिडिओ ऑफ करा. अमोल पावले सर, आवाज येतोय तुम्हाला? ओके. आवाज येतोय का बघा? येस. ओके, ठीक आहे. मला सांगा, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये फॉरेक्स जी काही ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये नवीन कोण कोण आहेत त्यांनी हँड राईज करा. मला वाटते भरपूर लोक नवीन आहेत आणि जो काही आपला कोर्स आहे तो नवीन लोकांसाठीच आहे, लक्षात घ्या. कारण की भरपूर लोकांना अशा गोष्टी आहेत की माहिती नाहीत, पण ते ट्रेडिंग करतात, लक्षात घ्या. चुकीचं आहे. पूर्ण माहिती असल्याशिवाय तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकत. म्हणून आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा आपला कोर्सचा हा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण सुरू करूया. मतलब किती जॉईन झालेत भरपूर लोक. चालू करू पण थोडा थोडा. त्याच्यामध्ये नोटबुक असेल तर नोट डाऊन करून घ्या की फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय.
नोटबुक असेल तर नोट डाऊन करून घ्या. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? मला सांगू शकताय कोण फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? कोणीतरी एकाने सांगा. माईक जास्त ऑन करू नका. सर 2 करन्सी पेअरमध्ये ट्रेड केला जातो. बरोबर आहे. बरोबर ना? म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं, आता जे काही तुमच्याकडे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, ते ऑनलाईन आलेले आहेत. बरोबर ना? याच्या अगोदर ऑफलाईन पद्धतीने केलं जातं. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला एका देशाशी व्यवहार करायचा असतो, त्यावेळेला करन्सी एक्सचेंज करावी लागत होती, लक्षात घ्या. हे जुन्या काळामध्ये. पण आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता, लक्षात घ्या. आणि जे काही 2 करन्सीमध्ये जे काही ट्रेडिंग केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो? फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतो, लक्षात घ्या. मग तुमचा जो काही ब्रोकर आहे, तुमच्या ब्रोकरने जे काही करन्सी अवेलेबल करून दिलेत, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता? ट्रेडिंग करू शकता, लक्षात घ्या. सर्वांना समजलं फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे? हँड राईज करा. ओके, ठीक आहे. मला वाटतं सर्वांना समजलेलं आहे फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे. त्याच्यानंतरनं करन्सी आणि सिम्बॉल म्हणजे सिम्बॉल जर तुम्ही बघितले, की हे जे काही सिम्बॉल आहेत याच्यामध्ये मेजर आणि मायनरचा एक डिफरन्स पडलाय बघा. मेजर आणि मायनरचा डिफरन्स पडलाय. सांगू शकता हा डिफरन्स का पडलेला आहे? सर करन्सी व्हॅल्यू. हां. हे बघा, इकडे बघा. मला सांगा, ही करन्सी कोणती आहे सांगा? रुपी कोणत्या देशाची करन्सी आहे ही? भारताचे. भारताची करन्सी आहे. बाकीच्या कोणत्या देशात वापरलं जाते काय? म्हणजे मोठ्या देशात कोणत्या वापरली जाते काय ही करन्सी? नाही. बरोबर ना? म्हणजे ही तुमची करन्सी तुमच्या देशापुरतं मर्यादित आहे. बरोबर ना? हां. बरोबर. आणि इकडे सगळ्यात जास्त व्यवहार म्हणजे भारत तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्ट हायर लेव्हलला करत नाही. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जर तुम्हाला जर देश जर बघितले तुम्ही, तर त्याच्यामध्ये अमेरिका आणि चायना, युरोप हे देश अग्रेसर लेव्हलला आहेत. बरोबर ना? बरोबर. त्यांच्यामुळे त्यांच्या करन्सीला मेजर करन्सी म्हणलं जातं, लक्षात घ्या. बरोबर ना? आता सर्वात जास्त जगामध्ये कोणत्या करन्सीचा व्यवहार जास्त होतो सांगा जरा मला? डॉलर. डॉलरचा. डॉलरचा. मग डॉलरला तुम्ही मेजर करन्सीमध्ये काउंट करू शकता, लक्षात घ्या. बाकीचे हे जे करन्सीचे नेम आहेत, हे कधी ऐकलेत का तुम्ही? नाही. नाही ऐकलेलं. बरोबर ना? म्हणजे ह्या करन्सी तुम्हाला माहिती नाहीत. म्हणून ह्या मायनर आहेत, लक्षात घ्या. मायनर करन्सीमध्ये आपण ट्रेडिंग नाही करत. कारण की मायनर करन्सीमध्ये तुमच्याकडे व्हॉल्यूम नसतो, लक्षात घ्या. तुमच्याकडे स्टॉप लॉस आणि टार्गेट जो काही लावलाय, तिकडे जर मार्केटच जर जात नसेल, तर त्याचा काय उपयोग आहे का सांगा मला? नाही. किंवा मार्केट जर साइडवेज झालं, तर काय उपयोग आहे का सांगा मला? नाही ना? मग त्याच्यासाठी तुम्हाला मेजर करन्सी पेअरमध्ये काय करावं लागतं? ट्रेडिंग करावं लागतं, लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? हो. हां. याची नोट डाऊन करून घ्या थोडं. थोडक्यात नोट डाऊन करून घ्या. हो, केलं. मेजर आणि मायनर करन्सी मधला फरक समजला ना सर्वांना?
तुम्ही कोणत्या करन्सीमध्ये ट्रेडिंग करणार सांगा, किंवा करन्सी पेअरमध्ये? मेजर डॉलर मेजर करन्सी पेअर्स मध्ये करणार, लक्षात घ्या आपण. आणि मेजर करन्सी पेअरच्या पेअर कोणत्या येतात हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. माईक ऑफ करा. ज्यावेळेला लागतो तुम्हाला बोलायची संधी मिळेल त्यावेळेला माईक ऑन करा. याच्याने काय होणार आहे की तुम्हाला एक क्वालिटी मेंटेन करता येईल, किंवा तुम्हाला लेक्चर्स रिपीटेड मध्ये बघताना तुम्हाला त्रास होणार नाही, लक्षात घ्या. किंवा नवीन जे काही लोक बघतात त्यांना त्रास होत नाही, लक्षात घ्या. तुम्ही युट्यूबला बघितलं असणार ह्या गोष्टी, की बाकीचे लोक किंवा बाकीच्या यांचा आवाज आल्यामुळं तुमचा माइंडसेट खराब होतो, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्ही आत्ता मेंटेन करा. झालं असेल तर आपण पुढच्या पेजवर जाऊ. झाला असेल तर हँड राईज करा सर्वांनी. आता तुम्ही मला एक सांगा, तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार आहात म्हणजे थोडक्यात एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे ना, बरोबर आहे ना? हो. मग तुम्ही मला सांगा की तुम्ही जर बँकेमध्ये जर पैसे ठेवले, म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जर फिक्स डिपॉझिट जर केलं, तर फिक्स डिपॉझिट मागे रिटर्न कसं असतं? वर्षाला असतं 7% रिटर्न असतं, बरोबर ना? समजा तुम्ही इथं जर एक लाख रुपये जर लावले तर किती टक्के तुम्हाला, म्हणजे किती रुपये मिळणार आहेत? 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, बरोबर ना? हा, 7,000 रुपये तुम्हाला वर्षाने मिळणार आहेत, म्हणजे 365 दिवसानंतर ना, बरोबर ना? हा, 365 दिवसानंतर तुम्हाला 1,000 मिळणार आहेत, 7,000 मिळणार आहेत. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये मला सांगू शकता तुम्ही रिटर्न किती मिळतं? 15%. मिनिमम 14%. मिनिमम 14%. ऑलमोस्ट मी धरतो 25% मिळतं तुम्हाला. 25% धरतो. 25% किंवा 20% मिळते ऑलमोस्ट, लक्षात घ्या. म्हणजे 1 लाखाला किती तुम्हाला मिळणार आहेत? 20,000 रुपयाला मिळणार, 20,000 मिळणार आहेत, बरोबर ना तुम्हाला इथे? त्याच्यानंतर ना, समजा तुम्ही एक बिझनेस चालू करायचा ठरवला, तर बिझनेससाठी मिनिमम अमाऊंट किती लागते ती पहिला सांगा मला तुम्ही. हा, मग साधारण जर आपण पकडायला गेलं, एक हॉटेल समजा तुम्हाला ओपन करायचं आहे, मग साधारण तुम्हाला 25 लाख रुपये तरी लावा लागतील हॉटेल ओपन करायचं म्हटल्यावर, एक चांगल्या पद्धतीचं, बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा, जे काही तुम्ही 25 लाख रुपये बिझनेससाठी जे काही लावणार आहेत, ते 25 लाख रुपये नेट मध्ये तुमच्याकडे परत कधी येतील, त्याचा कालावधी काय असेल? गॅरंटी नाही सांगू शकत, बरोबर ना तुम्ही? पण आपण पकडू एक 10 वर्ष लागतील, 10 वर्ष किंवा 5 वर्ष लागतील असं आपण पकडू. त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक जर केली, तर साधारण तुमची जी अमाऊंट आहे ती डबल होण्यासाठी काय कालावधी असेल? दहा वर्ष लागतात, बरोबर ना? हा, त्याच्यानंतर सोन्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, तर त्याच्यासाठी सोनं पण डबल होण्यासाठी काय कालावधी असेल? 5 इयर. हा, जास्त म्हणजे 10 वर्ष तर लागू शकतात, बरोबर ना? म्हणजे जास्ती वेळ लागू शकतो, 10 वर्षापेक्षा प्लस वेळ लागू शकतो, बरोबर ना? आता मला सांगा तुम्ही, आता तुम्हाला काय इथं पहिला बँकेत तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यानंतर तुम्हाला 7% देते.
म्युच्युअल फंड तुम्हाला 20% देते, पण खालच्या ज्या व्हॅल्यू आहेत इथे गॅरंटी आहे का तुमच्याकडे डबल होण्याची? नाही आहे, बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, हाच जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर फॉरेक्स मार्केटमध्ये प्रॉपर नॉलेज घेऊन जर केलं, तर तुम्हाला याच्यापेक्षा पण जास्ती प्रॉफिट होऊ शकतो, लक्षात घ्या. याच्यापेक्षा पण जास्ती तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो, बरोबर ना? इथं तुम्ही 1,00,000 रुपये लावल्यानंतर ना 365 दिवसानंतर ना फक्त बँक तुम्हाला 7,000 रुपये द्यायला लागले. मग 1,00,000ला तुम्ही 1,00,000 रुपये जर लावून दिवसाला फक्त $10 जर घेतले तर किती टक्के होणार आहे? 850 सर. नाही नाही, टक्केवारी टक्केवारी किती टक्के? 1% धरून चला, 1% धरून चला. मग तुम्ही हेच जर बँकेमध्ये पैसे 365 दिवस धरताय, तर दिवसाला तुम्ही जर $10 मिळवले तर ट्रेडिंगचे सेशन किती असतात आपल्याकडे? 240 ऑलमोस्ट असतात, बरोबर ना? हा, मग 240 मध्ये तुमच्याकडे किती डॉलर येऊ शकतात तुमच्याकडे? $2400 येऊ शकतात, बरोबर ना? मी 200 राऊंड फिगर नंबर धरतो. मग तुमच्याकडे किती डॉलरचा अर्निंग होऊ शकतो? $2,000 होऊ शकते ना, बरोबर ना? मग $2,000 ऑलमोस्ट व्हॅल्यू काय असणार आहे? पण तुम्हाला तुमचा ब्रोकर 90 रुपयाने देतोय, 18,000 रुपये म्हणजे म्हणजे $200 18,000 रुपये तुम्ही समजा, आणि $2,000 किती होणार तुमचे? 1,80,000 होतील ना, बरोबर ना? 1,80,000 रुपये होणार, बरोबर ना? मग ते तुम्ही एका वर्षात मिळवू शकता, बरोबर ना? मग दिवसाला हो. दिवसाला किती टक्के अर्निंग करायला लागले तुम्ही? 1% करायला लागले, बरोबर ना? दिवसाला 1. याच्यानुसार तुम्ही जर वार्षिक जर बघितलं तर तुम्हाला किती टक्के अर्निंग मिळायला लागले? 200% अर्निंग मिळाले, बरोबर ना? पण बँक तुम्हाला फक्त 7,000 रुपये द्यायला लागल्या, आणि 7,000 एका वर्षानंतर त्या 7,000 ची पण व्हॅल्यू असते का? इन्फ्लेशन रेट मध्ये त्याची व्हॅल्यू कमी होते, लक्षात घ्या, बरोबर ना? आता फक्त हा एका वर्षाचा आपण हिशोब केला, फक्त एका वर्षाचा, आणि बाकीच्या असेटमध्ये जर चेक केलं तुम्ही 10-10 वर्ष आहे, मग जर तुम्ही 1,80,000 ना 10 वर्षाचं जर तुम्ही जर काउंट केलं तर तुमच्या 1,00,000 ची व्हॅल्यू किती होत्या? 1,00,000 ची व्हॅल्यू जास्त होते ना. 1,00,000चे 10 पट तर पैसे होऊ शकतात की नाही? आरामात होतात ना. पण इथं बघा, इथं 10 वर्ष घालवले तरी तुमचे लावलेले पैसे मिळत नाहीत तुम्हाला. बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा, फॉरेक्स मधनं 1% काढणं चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे ना? आता $100 जर लावलेत तुम्ही, तर दिवसाला किती टक्के गेन केला पाहिजे? 0.5 to 1%. 1% जरी 1% जरी तुम्ही गेन केला तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, $100 लावणारे जे लोक असतात त्यांना किती डॉलरचा प्रॉफिट लागतो सांगा दिवसाला? 10 डॉलरचा, बरोबर ना? $10 एक लोकांना तर $100 $100 पाहिजे असतात दिवसाला. $100 दिवसाला पाहिजे असतात. होतील का सांगा मला? नाही सर. कधीतरी न्यूज असेल, सेटअप असेल तर होईल ना, बरोबर ना? किंवा दिवसाला $10 पाहिजे. $10 मिळवण्यासाठी पण काहीतरी न्यूज असायला पाहिजे ना मार्केटमध्ये, किंवा सेटअप बरोबर असायला पाहिजे ना. रोज मिळतील का? नाही. मग रोज डेलीचं प्रॉफिट किती टक्के गेन केलं पाहिजे तुम्ही? 2% 2% केलं पाहिजे समजा. म्हणजे एक स्टेबिलिटी, प्रॉपर कन्सिस्टन्सी जनरेट करायची असेल तर 2% जनरेट केलं पाहिजे, लक्षात घ्या. का? कारण की तुमचं जर तुम्ही दिवसाला जर 2% जर तुम्ही अर्निंग करत असाल तर तुमचं कॅपिटल काय होते? सेफ राहते, लक्षात घ्या. बरोबर ना? आणि कॅपिटल सेफ करण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती लॉट साईज असते, लक्षात घ्या. लॉट साईज मध्ये जर तुम्ही चुकला तर तुमचं अकाउंट वाईप आउट होण्यासाठी वेळ लागत नाही,
आणि याच्यामुळेच लॉट साईज प्लस माणसाची जी हाव असते ना, हाव तीच मार्केटमध्ये माणसाला काय करते, लॉस करायला होते. बरोबर ना? मग शेवटी बँकेत ठेवल्याशिवाय पैशाला पर्याय नसतो. बरोबर ना? हां, पण शेवटी बँकेत ठेवलेले पैसे, बँकेचे पैसे तुमचे कुठे वाढायला लागलेत? नाही वाढत ना तेवढे. मग इथे 1% घेतलेलं तुमच्यासाठी अल्मोस्ट बेटर आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? हे ज्या ट्रेडरला समजायला लागेल, तो ट्रेडर सक्सेसफुल होणार, लक्षात घ्या. पहिला दिवस आहे तुमचा. पहिल्याच दिवशी मी तुम्हाला हे सांगायला लागलोय. बरोबर आहे ना? आता तुम्ही मला सांगा, $100 दिवसाला, $100ला $1 दिवसाला घेणारा ट्रेडर 100 माईक ऑफ करा जरा. $100 दिवसाला $1 घेणारा ट्रेडर भिकारी आहे काय श्रीमंत आहे, तुम्ही मला सांगा फक्त. श्रीमंत आहे. बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला किती अर्निंग करायचं मार्केटमधनं हे तुम्ही समजलं पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? आणि एक इनिशियल अशी स्टेज लेवल येते की त्यावेळेला तुमच्याकडे कॅपिटल नसतंय, सगळं कॅपिटल त्यावेळेला जाते आणि त्यावेळेला तुम्हाला समजते की बाबा दिवसाला 1% मिळवला असतं तर आपण बरं झालं असतं. ही इनिशियल स्टेज लेवल येते, लक्षात घ्या. आणि ही स्टेज लेवल माझ्यावर आलेली आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी एक चांगल्या पद्धतीने आज सांगायला लागलोय. माझ्यासारखी तुम्हाला जर स्टेज लेवल यायला नको असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट नॉलेज सप्लाय करायला, लक्षात घ्या. लॉस केल्यानंतर तुम्ही नॉलेज घेणं हा वेगळा विषय. पण मी लॉस केल्यानंतर नॉलेज घेतलं आणि तुम्हाला ते शेअर करायला लागले. तसं तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला फक्त नॉलेज घ्यायचं आहे, लॉस करायचं नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी किती टक्के दिवसाला मिळवले पाहिजेत याचं नॉलेज जर असेल तर तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता मार्केटमध्ये, लक्षात घ्या. स्क्रीन शेअरिंग करू नका. स्क्रीन शेअरिंग करू नका मध्येच. हे समजलं? मला सांगा, फॉरेक्स मार्केट चांगलं आहे की नाही तुमच्यासाठी? हो. बरोबर ना? फक्त टक्केवारी किती मिळवायला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते समजत असेल तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता, लक्षात घ्या. आणि $100ला $1 मिळवणे म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. मार्केटमध्ये $100ला $1 मिळवणे मोठी गोष्ट नाही आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त $100ला $1 कमवा, असं मी म्हणत नाही आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त कमवायचे आहेत, लक्षात घ्या. पण त्यावेळेला तुमच्याकडे सायकोलॉजी, सेटअप, मनी मॅनेजमेंट, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, लक्षात घ्या. त्यावेळेला तुम्ही जास्त पैसे मिळवू शकताय. बरोबर आहे ना? आमच्याकडे जे काही ट्रेडर आहेत ते 0.01 या लॉट साईजला मिनिमम तुम्ही $25 कमवू शकताय. अशा पद्धतीचे सेटअप आहेत. मग सांगा, $100ला $25 कमवणे म्हणजे किती टक्के झाले तुमच्याकडे? 25% झाले. बरोबर ना? पण हे 25% रोज मिळत नाहीत तुम्हाला, लक्षात घ्या. सेटअप चांगला असेल त्या दिवशी मिळणार. मग तुम्ही एका दिवसात जर $25 मिळत असेल तर 25 दिवसाचा प्रॉफिट झाला ना तुम्हाला. बरोबर आहे ना? हे तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि पुढचे जे काही 25 दिवस आहेत त्या 25 दिवसामध्ये आणखी एक चांगला सेटअप शोधण्याचा तुम्ही वेट करा. आणि सेटअप जर शोधण्याचा जर तुम्ही वेट करत नसाल, कॅन्डल हिरवी झाली म्हणून बाय करत असाल आणि कॅन्डल लाल झाली म्हणून जर सेल करत असाल तर मार्केट तुमचं घरदार घेऊन जाणार, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला कसं मार्केटमध्ये तुमची ऍक्टिव्हिटी कशी द्यायची आहे ही तुम्ही ठरवली पाहिजे, लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? थोडक्यात नोट डाऊन करून घ्या हे. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा.
नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा, आपण पुढे जाऊ. सर फॉरेक्स मार्केट लीगल आहे का आपल्या इथे? हो का, ट्रेडिंग हे खूप सोपं आहे, बरोबर ना? मला एक गोष्ट सांगा, रील्स बघितल्यानंतर ट्रेडिंग सोपं आहे काय तुमच्याकडे? रील्स चांगले चांगले प्रॉफिटेबल लोक दाखवतात, त्याच्यानंतर तुमच्यासाठी ट्रेडिंग सोपं असतं का? रील्स बघून कधी झाले का तुम्ही सक्सेसफुल? रील्स वाला जो ट्रेडर असतो, रील्स वाला जो काही ट्रेडर असतो, तो स्वतःचा प्रॉफिट दाखवतो, लक्षात घ्या. त्याचा स्टुडंट तर दाखवतो का? नाही, स्टुडंटचं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुमचा स्टुडंट जर प्रॉफिटेबल असेल तर बेटर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? त्यामुळं ट्रेडिंग हे खूप सोपं आहे. सोपं म्हणजे काय थोडक्यात, आणि ते स्मार्ट पण आहे. स्मार्ट म्हणजे काय, की थोडक्यात तुम्हाला तुमचे जे काही हात आहेत, ते हात जे काय आहेत ते थोडक्यात घाण करायचे नाहीत, म्हणजे घाण करायचं नाहीत किंवा ओझं उचलायचं नाही कोणतं. त्यामुळे ट्रेडिंगला काय म्हणतो आपण, स्मार्ट म्हणतो, लक्षात घ्या. पण ते योग्य पद्धतीने जर तुम्हाला करायला जर जमलं तरच ते ठीक आहे, नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही, लक्षात घ्या. बरोबर ना? आणि हे सर्वात खूप महत्वाचं आहे. हो का, वरती प्रश्न आहे तुमच्यासाठी, शेअर मार्केट असो किंवा फॉरेक्स मार्केट. आता मी फॉरेक्स मार्केट बद्दल पण बोलतो आणि शेअर मार्केट बद्दल पण बोलतो. दोन्हीच्या दोन्ही जी काही मार्केट आहेत ती पैसे मिळवण्याची मार्केट आहेत का सांगा मला? मशीन आहे का सांगा मला? नाही, पैसे मिळवायचं मशीन नाही आहे ते, बरोबर ना? मग पैसे मिळवायचं मशीन नाही तर मग मार्केट काय आहे? नाही, फक्त सायकोलॉजीवर डिपेंड नाही आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? बिझनेस बिझनेस जर तुम्ही जर टाकला बिझनेस जर तुम्ही टाकला तर फक्त सायकोलॉजी असून गरजेचं आहे का तुमच्याकडे? फक्त सायकोलॉजी नाही, लक्षात घ्या. मनी मॅनेजमेंट पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिजे ना तुमच्याकडे. हा, मग जे काही तुम्ही मार्केट जे शिकणार आहे, मग ते कोणतं पण असू दे, फॉरेक्स मार्केट असू दे किंवा हे असू दे, इंडियन मार्केट असू दे, ते एक प्रकारचं तुमच्यासाठी काय बिझनेस आहे, लक्षात घ्या. आणि या बिझनेसमध्ये तुम्ही बिझनेस मधील प्रत्येक रूल जर फॉलो करत असाल, प्रत्येक जर रूल जर फॉलो करत असाल तर सक्सेस येणार, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? मला सांगा, आता जर तुमचा एक बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये तुमच्याकडे एक नोंदवही असते किंवा टॅलीचं सॉफ्टवेअर असतं, बरोबर ना? मग त्या टॅलीच्या सॉफ्टवेअरमध्ये काय असतं नेमकं? तुमचा आवक जावक खर्च किती, तुमच्याकडे स्टॉक आहे, या सगळ्या गोष्टी असतात ना, बरोबर ना? मग ट्रेडिंग मध्ये पण तुम्हाला ही गोष्ट करावी लागते, लक्षात घ्या. ट्रेडिंग मध्ये पण तुमची स्वतःची एक नोंदवही लागते आणि त्या नोंदवहीनुसार ट्रेडिंगला जर तुम्ही बिझनेसच्या रूल प्रमाणे जर तुम्ही पुढे नेला तर 100% तुम्ही बिझनेस म्हणजे बिझनेस किंवा फॉरेक्स मार्केट, आता फॉरेक्स मार्केट बिझनेस आहे म्हणजे त्याला बिझनेस पण तुम्ही म्हणू शकताय. कारण की मार्केट तुम्ही जर मार्केटला जर बिझनेसच्या हेतूने जर तुम्ही घेतलं तर तुम्ही 100% प्रॉफिटेबल होऊ शकता, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटला एका बिझनेस थ्रू म्हणजे बिझनेस सारखंच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला कंट्रोल करायचं आहे प्रॉपर. आता इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट हे दोन वेगवेगळे मार्केट आहेत, बरोबर ना? त्याच्यामध्ये फॉरेक्स मार्केटच का करायचं, हा जर तुम्ही फॉरेक्स मार्केटच का करायचं हे जर तुम्ही बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही की तुमच्याकडे जे काही मार्केट आहे फॉरेक्सचं ते 24 तास ओपन असतं, लक्षात घ्या.
मला इंडियन मार्केटची टायमिंग सांगू शकताय? 9:30 ते 3:30 बरोबर ना? आता विकास सर तुम्ही मला एक गोष्ट सांगा. तुम्ही जॉब करताय का बिझनेस करताय? हा बरं ठीक आहे. ओके ठीक आहे. काय तुमचा प्रश्न आहे आता? हा नितीन सर तुम्ही मला सांगा, तुम्ही जॉब करताय काय बिझनेस करताय? ओके ठीक आहे. तुमचा सर्वात जास्त जो बिझी टाइम असतो तो टाइम काय असतो? 9 ते 11 वाजता असतो बरोबर ना? मग तो बिझनेस टाइम मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येतं? हा हा ओके ठीक आहे. मग शेवटी टाइमचा मॅटर होतो ना, म्हणजे की थोडक्यात तुम्ही बिझनेस ओनर असला किंवा जॉब जर करत असला तरी पण 9:30 ते जे काही 3:30 पर्यंत मार्केट असतं त्या शेड्यूल मध्ये तुम्ही बिझी असता बरोबर ना? हा पण बिझी शेड्यूल मध्ये काही गोष्टी मिस पण होतात आणि सायकोलॉजी तुमची त्याच्या वेळेला होत नाही, लक्षात घ्या. हा त्याच्यामध्ये तुम्ही लॉस करून घेताय. मग याच्या मार्फत काय होते की तुमच्याकडे टाइम पिरियड कमी असल्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी चांगली होत नाही, लक्षात घ्या. किंवा गडबड करताय. तुमचं जॉबचं टायमिंग 10चं असतं, सकाळी ट्रेडिंगला बसताय आणि पहिला त्या जॉबच्या आणि तुमच्या ट्रेडिंगच्या टायमिंगमध्ये काहीतरी मिसमॅच होतं आणि मिसमॅच झाल्यानंतर पहिला ट्रेड लॉसमध्ये जातो. आणि पहिला ट्रेड जर लॉसमध्ये गेला तर दिवस पूर्ण खराब जातो बघा. बरोबर ना? पूर्ण दिवस खराब होतो. मग याच्यासाठी तुमच्याकडे स्किल लेवल लागते, लक्षात घ्या प्रॉपर. आणि सर्वात जास्त जर बघितलं तुम्ही तर इंट्राडे आणि स्कॅल्पिंगचे जे ट्रेडर आहेत ना ते फेल जातात बघा. बरोबर आहे ना? इंट्राडे आणि स्कॅल्पिंग नाही काम, लक्षात घ्या. बरोबर ना? मग त्याच्यासाठी तुम्हाला फॉरेक्स मार्केट बेटर आहे ना. बरोबर ना? संध्याकाळी 9 वाजल्यानंतर जॉब सुटला किंवा संध्याकाळी 6 नंतर जॉब सुटला त्याच्यानंतर तुम्ही मार्केट करू शकता ना. बरोबर ना? निवांत वेळेत करू शकता, लक्षात घ्या. बरोबर. हा हे पण समजतं. मग ज्यावेळेला तुमच्या माइंडसेटवर ज्यावेळेला ताण नसतो त्यावेळेला तुम्ही गोष्टी बेटर करू शकता, बरोबर ना? हा सायकोलॉजीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ही सायकोलॉजी मॅटर करते इथे तुमच्याकडे. बरोबर ना? चुकीच्या पद्धतीने करतो. का करतो? कारण की तिथे सायकोलॉजी मॅटर करते, लक्षात घ्या. बरोबर ना? म्हणून त्याच्यासाठी तुमच्याकडे फॉरेक्स ट्रेडिंग तुमच्यासाठी बेटर आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्लस पॉइंट आहेत, लक्षात घ्या. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हा तुमच्याकडे मी एक प्लस पॉइंट सांगितला तुम्हाला. बरोबर ना? आता तुम्ही मोबाईलचा वापर करताय, बरोबर ना? मोबाईलचे फायदे पण आहेत, बरोबर ना? पण तोटे पण आहेत, बरोबर ना? आता रील्स लोकं बघत बसतात, पण डोळे बाद होतात ना रील्समध्ये. तसंच लक्षात घ्या. आता इथं 24 तास तुमच्याकडे मार्केट चालू आहे. मग हा तुमच्याकडे प्लस पॉइंट झाला. याचा मायनस पॉइंट पण असू शकतो, लक्षात घ्या. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, इंडियन मार्केट फक्त 7 तास चालू असतं. या 7 तासामध्ये जर तुमचा लॉस जर 6 किंवा 7 तास जर चालू असेल, तर 6 तास चालू असेल, लक्षात घ्या. 6 तास चालू जर असेल, तर या 6 तासामध्ये जर तुमचा लॉस होत असेल, तर मार्केट बंद झाल्यानंतर तुम्ही थांबू शकताय, बरोबर ना? इथं 24 तास मार्केट चालू असतं. इथं थांबू शकताय काय? इथं तुमचं घरदार पण जाऊ शकते, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? मग इथं फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यात हायर लेवलला तुमच्याकडे काय पाहिजे? सायकोलॉजी पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर ना? कारण की हा फॉरेक्स मार्केट 24 तास चालू आहे. याचा अर्थ हा फॉरेक्स मार्केट तुमच्यासाठी एक समुद्र आहे. आणि त्या समुद्रातनं कसे पैसे काढायचे हेच तुम्हाला
प्रॉपर समजलं पाहिजे, लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? त्याच्यानंतर इंडियन मार्केट प्रमाणे फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम जास्त आहे, लक्षात घ्या. व्हॉल्यूम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? खरेदी विक्री किती लोकांनी केली? जे सहभाग घेणारे लोक असतात, हा, सहभाग घेणारे लोक असतात, म्हणजे बायर्स आणि सेलर्सची जी संख्या असते ती व्हॉल्यूम मध्ये काउंट केली जाते, लक्षात घ्या. आणि हा, मग ते इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम जास्त आहे. व्हॉल्यूम जास्त आहे याचा अर्थ हा तुमच्याकडे एक प्रकारचा मोठाच्या मोठा समुद्र आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? मग समुद्रातलं पाणी जर तुम्हाला जर घरला घेऊन जायचं असेल तर सगळं घेऊन जाऊ चालणार आहे काय? चालणार आहे सगळं घेऊन? नाही. मग थोडं थोडं घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. बार्डीभर घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. नाहीतर सगळं घेऊन गेला की घर पण वाहून जातं तुमचं. रील्स बघितली असेल तुम्ही, बरोबर ना? त्याच्यानंतर ना एक्सपायरी, मला वाटतं आता भरपूर, मला वाटतं आता ऑप्शन मध्ये ट्रेड केलेले लोक किती आहेत सांगा मला, जरा हँड राईज करा. कारण की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सगळ्यात जास्त लॉस होणारे ट्रेडर फॉरेक्स कडे जातात, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये एक्सपायरी नावाची एक गोष्ट असते, लक्षात घ्या. एक्सपायरी म्हणजे काय की तुमचा एक तर्क असतो, त्या तर्क त्या वेळेमध्ये जर करेक्ट आला तर तुम्हाला तो प्रॉफिट मिळतो. तुम्ही जो काही तर्क लावलेला असतो तो त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला तुम्ही जो सी किंवा पी घेतलेला असतो त्याचे एक एक्सपायरी असते, लक्षात घ्या. आणि त्या एक्सपायरीच्या आतमध्ये तुम्ही जो राईट डिसिजन घेतलेला असतो, म्हणजे समजा एक 200ची गोष्ट तुम्हाला वाटते की 400ला जाणार आहे आणि त्याचा कालावधी असेल एक वीकचा, एक आठवड्याचा, तर तो आठवड्याच्या आतमध्ये जायला लागतो, लक्षात घ्या. आणि हे जर झालं नाही तर हा जो तुमचा इथला जो प्रीमियम असतो तो डिके होऊन काय होतो, झिरो होतो, लक्षात घ्या. डिके होऊन तो झिरो होतो आणि तो कशामुळे होतो, एक्सपायरीमुळे होतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? आता समजा तुम्हाला माहिती आहे की इकडून वरून आता येते तुमच्याकडे ऑर्डर ब्लॉक आहे आणि वरून ऑर्डर ब्लॉक मध्ये मार्केट आलंय आणि ऑर्डर ब्लॉक मध्ये मार्केट आलं आणि थांबलं इथंच, तर ह्या ऑर्डर ब्लॉक मधनं वरती जाणार याची गॅरंटी आहे तुमच्याकडे. पण इथं थांबून गेलं तर तुम्हाला काय त्याचा फायदा होणार आहे काय? नाही होणार. इथं टाइम डिके मध्ये किंवा एक्सपायरीमुळे तुमचा प्रीमियम काय होणार आहे, झिरो होणार, लक्षात घ्या. बरोबर ना? त्यामुळे इथे तुम्हाला बँक निफ्टी तुम्हाला इथं त्रास देणार, लक्षात घ्या. बरोबर ना? पण फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला असा त्रास होत नाही. तुमच्या ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यानंतर ना तुमची इथली जी कॅन्डल आहे जरी 10 वर्ष जरी एका जागेला जरी थांबली तरी डिके होत नाही, लक्षात घ्या. किंवा तुमची पोझिशन एक्झिट होत नाही एक्सपायर झाल्यासारखी. मग तुम्ही इथं पोझिशन कितीही दिवस होल्ड करू शकताय. हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे, बरोबर ना? हा, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ट्रेडर कुठे यायला लागलेत, फॉरेक्स मध्ये यायला लागलेत. म्हणजे तुम्हाला जेवढे बँक निफ्टीला पैसे लावायचे आहेत तेवढेच जर फॉरेक्स मध्ये जर लावायला लागले तर बेटर आहे ना तुमच्यासाठी, बरोबर ना? त्यामुळे लोक फॉरेक्स मध्ये यायला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इंडियन मार्केट प्रमाणे गॅप अप गॅप डाऊन आणि टाइम डिके. गॅप अप गॅप डाऊन तुम्हाला माहितीच आहे हा विषय काय आहे तो. मार्केट आज जर इथं ओपन झाला असेल, आजची कॅन्डल इथं असेल तर दुसऱ्या दिवशीच इथं होते. मला सांगा ह्या मार्केटचा स्टडी कसा करायचा? फॉरेक्स मध्ये होत नाही, लक्षात घ्या. जास्त फॉरेक्सच्या इंडेक्स मध्ये होतं, पण फॉरेक्स मध्ये जे काही करन्सी पेअर आहेत किंवा गोल्ड आहेत किंवा बिटकॉइन आहे याच्यामध्ये असं होत नाही. कधीतरी चुकून होतं, लक्षात घ्या. पण तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करता येतो प्रॉपर, आणि चार्ट ट्रेडिंग जर तुम्हाला प्रॉपर जमलं तर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकता. त्यामुळे तुमच्यासाठी हे बेटर आहे, लक्षात घ्या, फॉरेक्स ट्रेडिंग. कारण की गॅप डाऊन गॅप अप अशा काही गोष्टी नाही आहेत. त्याच्यानंतर कमीत कमी फंड जो असणारा व्यक्ती पण ट्रेडिंग करू शकतो. तुम्हाला माहिती आहे कमीत कमी किती फंड लागतो मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी? $50 ते $100. 50 ते $100 व्हॅल्यू किती होते सांगा मला? 4 ते 10 हजार रुपये. बरोबर ना?
आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला $10 पासून पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता लक्षात घ्या फॉरेक्स मार्केटमध्ये. $10 पासून पण कसं आहे $10 तुम्हाला पुरेसे होत नाहीत पोझिशनसाठी. $10 तुमच्यासाठी पुरे होत नाहीत. त्याच्यामुळे 50 एक तर अकाउंटला तुमच्या 50 किंवा $100 पाहिजेत. $100 असतील आणि लॉट साईज. हॅलो. ब्रोकर तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. आपल्या ब्रोकर पण याच्यामध्ये मेन्शन आहे. तुम्हाला आपल्या याच्यामध्ये पुढे मी तुम्हाला ते सांगेन. लिंक मिस व्हायला नको. हे तुम्हाला समजलं फॉरेक्स ट्रेडिंग का करणार आहात आपण. हे तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज आहेत लक्षात घ्या. एक प्रकारचे तुमचे फायदे आहेत. आणि हा फायदा जर तुम्हाला दिसत नसेल तर इंडियन मार्केट जर तुम्हाला दिसत असेल, बँक निफ्टी ऑप्शन जर दिसत असेल तर तुम्ही आणखी भरपूर लॉस मध्ये जाऊ शकता लक्षात घ्या. हा, $50 ते $100 मिनिमम तुमच्या अकाउंटला असतील तर चांगल्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. लॉट्स ते पुढे आहे. अजून तुमच्याकडे सेशन्स भरपूर आहेत लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीवर आपल्याकडे चर्चा आहे. ते समजेल तुम्हाला. फक्त मी आज तुम्हाला काय सांगतोय, फॉरेक्स मार्केट का करायचं आहे. मग फॉरेक्स मार्केटमध्ये बेनिफिट तुम्हाला मी सांगतोय हे, आणि जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जातील लक्षात घ्या. हे समजलं तुम्हाला. हा बोला. अमन सर तुम्हाला आवाज येतोय माझा. बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. तुम्हाला आत्ता आवाज आला ना. काय विषय आहे. कसं आहे, तुमची एक लिंक आहे आणि यांची एक लिंक आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे क्राऊड जास्त असल्यामुळे ती गोष्ट मला करायला लागल्या. ते तिकडचा तुम्हाला आवाज येणार नाही, पण गोष्टी समजतात ना सगळ्या. हा हा ठीक आहे. ओके. कसं आहे, तुमच्या लिंक मधले जे सगळे जे आहेत ते प्रश्न विचारले की तुम्हाला आवाज येणार. हा, कारण की क्राऊड जास्त आहे आणि क्राऊड जास्त असल्यामुळे लिंक 2-3 जनरेट करायला लागल्यात आणि दुसऱ्या लिंक मधला तुम्हाला आवाज येत नाही. एवढाच विषय आहे फक्त. पण मी जे काय शिकवतो ते तुम्हाला समजतंय ना. हो सर, येतं लक्षात. ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फॉरेक्स ट्रेडिंग का करायचं हे तुम्हाला समजलं. हो सर, समजलं. हा, त्याच्यानंतर ना फॉरेक्स ट्रेडिंगचं ऍडव्हान्टेज म्हणजे फायदे थोडक्यात, की हे सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे लक्षात घ्या. पैशाचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. हा सगळ्यात मोठा फायनान्शियल मार्केट आहे. या मार्केटमध्ये कोणीही ट्रेड करू शकतो. ऑलमोस्ट म्हणजे $10 नंतर ना तुम्ही ट्रेडिंग करू शकता. याचा अर्थ कोणताही माणूस ट्रेडिंग करू शकतो याच्यामध्ये. बरोबर आहे ना. माईक थोडंसं ऑफ ठेवा. तुम्हाला ज्यावेळेला बोलायचं असेल त्यावेळेलाच ऑन करा. त्याच्यानंतर ना फॉरेक्स मार्केट ही कोणत्याही स्टॉक एक्सचेंजच्या किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर नाही आहे. मला सांगू शकते भारतीय स्टॉक मार्केट कोणाच्या अंडर चालतं. सेबीच्या. बरोबर ना. मग गव्हर्नमेंटच्या अंडर चालल्यासारखंच आहे ना ते. हो सर. मॅन्युप्लेट झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. हो सर, वाटतंय मॅनिप्युलेट. बरोबर ना. मग तसं हे फॉरेक्स मार्केट आहे ते कोणत्याही स्टॉक एक्सचेंजच्या अंडर नाही आहे लक्षात घ्या, किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर नाही. हे डिसेंट्रलाइज मार्केट आहे. प्रत्येक देशाची फक्त इथे सिक्युरिटी आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय असतं. सर आवाज नाही येत. भास्कर पिक्चर मध्ये पण मला वाटतं ते दाखवलेलं आहे आणि 1992 स्कॅम मध्ये पण ते दाखवलेलं आहे. बरोबर ना. हा, मग ते लिगल नाही आहे लक्षात घ्या. इनलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या.
त्याच्यानंतर ना तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम तुम्ही करू शकता. लक्षात घ्या 24 तास तुमच्याकडे मार्केट चालू आहे. बेटर आहे ना तुमच्यासाठी. त्याच्यानंतर ना लिव्हरेज काय असतं, ब्रोकरने दिलेलं लिव्हरेज काय असतं, आपला ब्रोकर किती लिव्हरेज देतो, त्याच्यानंतर ना स्प्रेड काय असतो हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये चेक करणार आहे. ते तुम्हाला आता सांगायची काय गरज नाही. त्याच्यानंतर ना बाय किंवा सेल एका टायमिंगला करता येतं. लक्षात घ्या. तुम्ही मला सांगा सीई जर घेतला तुम्ही, सीईचा एक प्रीमियम आहे 100, मग 100 प्रीमियमचा जर सीई घेतला तर पीई घेण्यासाठी परत पैसे लागतात ना तुमच्याकडे. बरोबर आहे ना? हो सर बरोबर. पण इथे तसं नाही. लक्षात घ्या. इथे तुम्ही एक जर ट्रेड घेतला असेल तर दुसऱ्या ट्रेडसाठी पैसे लागत नाहीत. मग ती पोझिशन उलट्या साईडची पाहिजे. लक्षात घ्या. तुम्ही जर बाय केला असेल तर सेल करायला पैसे लागत नाहीत. लक्षात घ्या. ह्याला हेज म्हणतात. लक्षात घ्या. हा हेज असतं. लक्षात घ्या. हे हा तो हेज नंतर म्हणजे इंडियन मार्केटमध्ये हेज पहिला करावं लागतं. लक्षात घ्या. फॉरेक्स मध्ये तसं नाही. फॉरेक्स मध्ये तुम्ही नंतर हेज करू शकता आणि तुमच्यासाठी ते बेटर असतं. लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? ऍडव्हान्टेज समजले फॉरेक्स मार्केटचे? हा स्टॉक एक्सचेंज बघितलाय सर्वांनी? वॉल स्ट्रीट. हा जो स्टॉक एक्सचेंज आहे याचा हा जो स्टॉक एक्सचेंज आहे हा जगातला सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे. लक्षात घ्या. हा स्टॉक एक्सचेंज आहे तो जगातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो 2240 करोड आहे. लक्षात घ्या. आणि तो इंडियन मार्केटपेक्षा किती पटीने जास्त आहे? पटीने 22 पटीने. इंडियन मार्केटपेक्षा 22 पटीने जो न्यूयॉर्कचा स्टॉक एक्सचेंज आहे त्याचा व्हॉल्यूम आहे. लक्षात घ्या. आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पेक्षा 53 पटीने कोणतं मार्केट आहे तुमच्याकडे? फॉरेक्स मार्केट. बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा फॉरेक्स मार्केट तुमच्यासाठी समुद्र आहे की नाही? बरोबर ना? एवढा मोठा व्हॉल्यूम आहे म्हणजे समुद्रच आहे ना तुमच्याकडे. ऑलमोस्ट फॉरेक्स मार्केट मला वाटतं तुमच्याकडे 75% इंडियन मार्केटपेक्षा 75 पटीने जास्त आहे. बरोबर ना? त्यामुळे हा तुमच्यासाठी समुद्र आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे समुद्रातनं कसे पैसे काढायचे हे तुम्ही ऑब्झर्व केले पाहिजेत पहिल्यांदा, तरच तुम्हाला पैसे मिळणार, नाहीतर नाही. माईक ऑफ करा जरा. हे आता तुम्हाला मी जे दाखवलेलं ते न्यूयॉर्कचं स्टॉक एक्सचेंज, त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो $22.4 बिलियन इतका आहे. त्याच्यानंतर हा जो स्टॉक एक्सचेंज आहे हा टोकियोचा आहे. त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो $18.9 बिलियन इतका आहे. त्याच्यानंतर हा लंडनचा स्टॉक एक्सचेंज आहे. याचा जो व्हॉल्यूम आहे तो $7.2 बिलियन इतका आहे. आणि या तिघांच्या कंपॅरिझन मध्ये फॉरेक्सचा जर तुम्ही व्हॉल्यूम बघितला तर 9 ट्रिलियन आहे. लक्षात घ्या. हा 9 ट्रिलियन आहे. मग हा तुमच्यासाठी एक प्रकारचं मोठं समुद्र आहे. लक्षात घ्या. आणि समुद्रात मधनं पैसा काढायचा म्हटलं तुम्हाला समजलं पाहिजे कसं काढायचा तो. बरोबर ना? टोकियो पेक्षा म्हणता ना तुम्ही? नाही हे लेवल आहेत, ह्यांच्यापेक्षा आपलं मार्केट खाली आहे. हे याच्यानंतर ना न्यूयॉर्क नंतर ना हे स्टॉक एक्सचेंज लागतात अग्रेसर मध्ये. त्याच्यानंतर ना इंडियन मार्केटचा जर टाइम बघितला तुम्ही तर 9:30 ते 3:30 या दरम्यान तुमच्याकडे ट्रेडिंगचा व्हॉल्यूम असतो. बरोबर ना? पण लोकांना इथं जमत नाही. लोकांचा भरपूर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे लोक काय करतात फॉरेक्स मार्केटमध्ये एंटर होतात. लक्षात घ्या. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये 5 दिवस 24 तास तुम्ही काय करू शकता? ट्रेड करू शकता. रात्रभर मार्केट ओपन असतं. लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्यासाठी बेटर आहे. शनिवार रविवार मार्केटला सुट्टी असते फॉरेक्स मार्केटला. लक्षात घ्या. ऍक्च्युली आपला जो सिलेबस आहे तो बेसिक पासून आहे, स्टार्टअप पासून आहे. ज्या लोकांना काहीच माहित नाही फॉरेक्स त्यांच्यासाठी सिलेबस आहे. लक्षात घ्या. आणि त्या लेवलनुसारच आपण पुढे जातो. लक्षात घ्या. फॉरेक्स मार्केट रात्री एकच म्हणजे जो तुमचा गोल्ड आहे
हा 2 तास बंद असतो तो. गोल्ड म्हणजे तुमचं फॉरेक्स मार्केट नाहीये, लक्षात घ्या. मॅसेज होते. हा गोल्डचं मार्केट आहे ते कमोडिटी मार्केट आहे, लक्षात घ्या तुमचं. आणि क्रिप्टो मार्केट, बिटकॉइन मार्केट आहे हे तुमच्याकडे क्रिप्टो मार्केट आहे, ते कायम चालू असते, लक्षात घ्या. हा बीटीसी, इथेरियम वगैरे सगळं क्रिप्टो मार्केट चालू असतं. हा वेबसाईट नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. सर हे सेशन्स आहेत का? होय, सेशन्स आहेत तुमच्याकडे. वेबसाईट नोट डाऊन करून घ्या, सांगतो मी कसे सेशन्स असतात, कसं व्हॉल्यूम कुठं वाढतो. 2 ते 10 इंडियन टाइम. एक काम करतो मी, डायरेक्ट वेबसाईटवर जातो, म्हणजे तुम्हाला समजेल की कसा मार्केटचा टाइम बघायचा असतो. त्याच्यासाठी मी गुगल क्रोम ओपन केलंय आणि मी वरती इथं सर्चला टाकणार आहे फॉरेक्स मार्केट हावर्स. फॉरेक्स मार्केट हावर्स सर्च टाकल्यानंतर ना 1 नंबरला तुम्हाला वेबसाईट येते फॉरेक्स मार्केट हावर्स. याच्यामध्ये सेम इथे तुम्हाला चार्ट दिसतो बघा. सेम तुम्हाला चार्ट दिसतो आणि या चार्टमध्ये इथे फक्त इंडियन टायमिंग तर बघा, इथे फक्त तुम्हाला इंडियन टायमिंग मॅच करायचे. भरत पंधारे सर, आवाज ऐकू येतो तुम्हाला माझा? हा, तुमच्याकडनं स्क्रीन शेअर व्हायला लागल्या, असं करू नका, भरपूर लोकांना प्रॉब्लेम होतो त्याचा. हो का, ही वेबसाईट ज्यावेळेला तुम्ही ओपन करताय त्यावेळेला इथे तुम्हाला तुमच्या देशानुसार टाइम लावायचा आहे. मग तो GMT 5:30 नुसार तुम्हाला टाइम लावा लागेल. हो का, इथे दिसतो का तुम्हाला GMT 5:30? आशिया कोलकाता दिसतो तुम्हाला? बघा, स्क्रीन शेअर होते का, शो होते का? हॅलो, दिसते की? दिसते स्क्रीन. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, थोडा चेक करून घ्या. हे बघा इथे GMT 5:30 लावायचं आपल्याला. GMT 5:30 लावल्यानंतर तुम्हाला हे सेशन्स कसे ओपन होतात, कोणतं किती टाइमला ओपन होतं, हे इंडियन टायमिंग नुसार तुम्हाला समजू शकते, लक्षात घ्या. बघा इथे आशिया कोलकाता मी टाइम लावल्यानंतर ना इथे गो बटनवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या टायमिंग नुसार हा टाइम दिसतो. मला सांगा, इथे तुमचा दिवस चालू होतो, बरोबर ना? रात्री 12 नंतर इथं दिवस चालू होतो. पहिल्यांदा मार्केट कोणतं ओपन होतं सांगा मला? सिडनीचं मार्केट ओपन व्हायला लागले, लक्षात घ्या. किती वाजता ओपन होतं सांगा? 4 वाजता. सकाळी 4 वाजता. सकाळी 4 वाजता सिडनीचं मार्केट ओपन व्हायला लागले, बरोबर ना? त्याच्यानंतर ना सेकंड तुमच्याकडे मार्केट कोणतं ओपन होतंय? टोकियो. रोहित सर, तर तुमचा माईक ऑफ असून दे जरासा, तुमचा माईक भरपूर हे व्हायला लागला, डिस्टर्ब करायला लागला. त्याच्यानंतर ना लंडनचं मार्केट किती वाजता चालू होतं तुमच्याकडे? दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजता. आणि न्यूयॉर्कचं मार्केट किती वाजता चालू होते तुमचं? 7 वाजता संध्याकाळी. 7 वाजता, बरोबर ना?
मग हे अशा पद्धतीने मार्केट चालू होतात, लक्षात घ्या. आणि ह्या मार्केटमुळे आपला फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम वाढतो, कारण की हे सेशन्स आहेत, लक्षात घ्या. आणि या सेशन्समध्ये कसं असतं, ज्यावेळेला दोन मार्केटचा टाइम एकत्र असतो, सिडनी आणि टोकियो इथे तुमच्याकडे वन टाइम ओपन आहे ना, मग हा ओव्हरलॅपिंग सेशन झाला, लक्षात घ्या. ओव्हरलॅपिंग प्लस इथे ओव्हरलॅपिंग सेशन आहे बघा, दोन मार्केट ओव्हरलॅप सेशन करतात. मग सांगा मला, तुमच्याकडे 1 नंबरला व्हॉल्यूम जास्त असेल की 2 नंबरला? 1 नंबरला. 2 नंबरला, सॉरी 2 नंबरला. 2 नंबरला व्हॉल्यूम जास्त असणार, लक्षात घ्या. इथे जरी टायमिंग जरी जास्त असली तरी व्हॉल्यूम सगळ्यात जास्त इथं असतो, कारण की जगात सर्वात जास्त चालणारी करन्सी कोणती आहे? US डॉलर. डॉलर. मग तो न्यूयॉर्कचा डॉलर आहे ना तो, बरोबर ना. आणि त्यांच्या थ्रू जास्त प्रमाणात मार्केटमध्ये हे होतं व्यवहार, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कुठं असतो? इथं असतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. आता हे कसं असतं, हा पहिला एक ओव्हरलॅपिंग सेशन आहे तुमच्याकडे, हा एक ओव्हरलॅपिंग सेशन आहे. आता इथे कसं असतं, तुम्हाला, हॅलो, इथे टायमिंग दिलेलं आहे बघा तुम्हाला, हा 12 वाजेपर्यंत ओव्हरलॅप होतो पहिला सिडनीचा, आणि त्याच्यानंतर लंडनचा हा ओव्हरलॅप होतो. मग याच्यामध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो, इथे न्यूयॉर्क आणि लंडन ज्या वेळेला ओव्हरलॅप होतंय त्यावेळेला तुमच्या गाडीचं स्पीड किती असतं? 120 असतं, लक्षात घ्या. आणि सिडनी आणि टोकियो ज्या वेळेला ओव्हरलॅप होतं त्यावेळेला तुमच्या गाडीचं स्पीड किती असतं? 80 असतं, लक्षात घ्या. आणि हा न्यूयॉर्कचा सिंगल जो सेशन असतो, इथलं तुमचं स्पीड असणार 70. आणि लंडन हा जो सेशन असतो याचा स्पीड असतो तुमचं 60 असतं, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने मार्केटला स्पीड असतं, लक्षात घ्या. स्पीड म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम, स्पीड म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम. मग नवीन जे काही ट्रेडर असतात त्यांनी कोणत्या व्हॉल्यूमला ट्रेड केला पाहिजे सांगा मला जरा. 60. ह्या लंडनच्या सेशनला त्यांनी ट्रेडिंग केलं पाहिजे, बरोबर ना, नवीन जे लोक असतात त्यांनी. आणि एकदा त्यांना स्किल प्रॉपर जर डेव्हलप केलं तर ते कुठं पण ट्रेडिंग करू शकतात, लक्षात घ्या. नाहीतर डायरेक्ट त्यांनी जर 120चं जर स्पीड घेतलं तर ऍक्सिडेंट होणार त्यांचा, लक्षात घ्या. बरोबर ना. नवीन गाडी घेतल्यानंतर तुम्ही स्पीड डायरेक्ट वाढवता का? सांगा मला, स्पीड वाढवता का? नाही वाढवत ना. पहिल्यांदा तुम्ही अनुभव घेता आणि अनुभव घेतल्यानंतर ना स्पीड वाढवता, बरोबर ना. मग फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला अनुभवच घ्यायला लागणार ना पहिल्यांदा. मग अनुभव तुम्हाला कमी स्पीडला घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. जास्त स्पीडला घेऊन चालणार नाही. जास्त स्पीडला जर अनुभव घेत असाल तर मार्केट तुम्हाला पहिलाच घेऊन जाणार, लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? हो सर. आणि याच्या हे सेशन्स नुसार किलझोन असतात, लक्षात घ्या. किलझोन म्हणजे काय की स्टॉप लॉस हंटिंग नावाचा एक प्रकार असतो. मग तो स्टॉप लॉस हंटिंग 3 प्रकारे होतो. हा जो पहिला सेशन आहे हा आशियाचा सेशन आहे, आणि हा लंडनचा एक सेशन असतो, आणि हा न्यूयॉर्कचा, असे 3 सेशन असतात. आणि या 3 सेशन मध्ये प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक सेशन मध्ये एक स्टॉप लॉस काय केला जातो? उडवला जातो, लक्षात घ्या. किलझोन म्हणतात त्याला. किलझोन मध्ये इथे स्टॉप लॉस हंटिंग नावाचा प्रकार असतो, आणि तो कसा रीड करायचा असतो, काय असतो, तो पुढे तुम्हाला समजत जाईल, ते सगळं लक्षात घ्या. समजलं हे तुम्हाला? हे नोट डाऊन करून घेतलं ना सर्वांनी? वेबसाईट हो हो. मार्केट कोण चालवते सांगा? इंडियन मार्केट कोण चालवतंय? ऑपरेटर. का तुम्ही चालवताय? ऑपरेटर. ते चालवतात ना. मग ते म्हणजे कोण? फॉरेन इन्व्हेस्टर आहेत ना ते, बरोबर ना. हेज फंड म्हणजे बँका आहेत त्या, आणि बँकांना सप्लाय करणाऱ्या मोठमोठ्या पण बँका असतात.
त्याच्यानंतर व्यावसायिक ज्या कमर्शियल बँक आहेत त्या पण मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, लक्षात घ्या. किंवा पैसे पुरवणाऱ्या ज्या संस्था असतात त्या, तुमच्याकडे पैसे पुरवणारी संस्था ब्लॅक रॉक माहिती आहे का तुम्हाला? हा, बरोबर ना. त्यांचं आताचं मार्केट कॅपिटल आहे ते मला वाटतं ते 11 ट्रिलियन झालंय. हा, त्याच्यानंतर मोठे मोठे ट्रेडर पण असतात. त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे लोक पण असतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी म्हणजे थोडक्यात आपल्यासारखे जे काही व्यापारी असतात ते. आणि इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर माहिती आहे तुम्हाला? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर काय असतो? हा इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर हा भाग आपला ब्रोकर असतो, लक्षात घ्या. आपला ब्रोकरच एक प्रकारची मार्केटमध्ये लिक्विडिटी तयार करतो. लिक्विडिटी तयार करतो याचा अर्थ काय, की आता मला सांगा इंडियन मार्केटमध्ये सगळ्यात जास्त वापरणारं स्किल कोणतं? सगळ्यात जास्त SMCICT आता आलेला आहे. त्याच्या अगोदर काय वापरतात? तरी पण लोक सपोर्ट रेजिस्टन्सचा वापर करतात, बरोबर ना? सपोर्ट रेजिस्टन्सचा वापर करतात. सपोर्ट चार्ट पॅटर्न, बरोबर ना? ही सगळ्यात मोठी लिक्विडिटी आहे, बरोबर ना? मग हे चार्ट पॅटर्न तयार करायचं काम कोण करते? हे इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर करतात, लक्षात घ्या. अल्गोरिदम तयार करतात आणि त्यामार्फत तुम्हाला काय केलं जातं? फसवलं जातं, लक्षात घ्या. सपोर्टवाले बायचे ट्रेड घेतात जातात आणि रजिस्टरवाले सेलचे ट्रेड घेत जातात, बरोबर ना? आणि याच्यावरती स्टॉप लॉस लागतात, याच्या खालती स्टॉप लॉस लागतात आणि मार्केट काय करतं? पहिल्यांदा खालती मुवमेंट करतं, सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतं, नंतर वरती जातं, वरती जाता वरती सगळ्यांचं स्टॉप लॉस गेलेलं असतात. आणि यात हा ब्रेकआउट झाला म्हणून परत सेल करणारा पण क्रायटेरिया वेगळा असतो आणि इथला ब्रेकआउट करणारा तो पण क्रायटेरिया वेगळा असतो. आणि इथे ब्रेकआउट झाला म्हणून ट्रेड घेतल्यानंतर मार्केट थोडं करेक्शन करतं, त्यावेळेला त्याचा पण स्टॉप लॉस जातो आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जातो. मग ही जी सगळी गोष्ट घडवून आणतात ते कोण असतात? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर असतात, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये तुमच्या ब्रोकरचा पण सहभाग असतो. त्यामुळे मार्केटमध्ये कसं ट्रेड केलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? सपोर्ट रेजिस्टन्स वाले ट्रेडर किती आहेत? जरा हँड राईज करा. ॲव्हरेज रेशिओ कसा आहे सांगा तुम्हाला? तुमचा जरा मला ॲव्हरेज रेशिओ सांगा कसा आहे? मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो की लॉस होतोय? कोणी सांगू शकतंय? सर पेपर ट्रेडिंग चालू आहे. पेपर ट्रेडिंग वर तर सध्या प्रॉफिटच आहे. बरोबर ना? आणि शेवटी कसं आहे, पेपर ट्रेडिंग म्हणजे तुमच्याकडे स्किल नाही, लक्षात घ्या. पेपर ट्रेडिंग मध्ये तुमचे इमोशन्स लागत नाहीत मार्केटला. इमोशन्स बरोबर ना? हो सर, बरोबर आहे. ऍक्च्युली मार्केट कुठून रिॲक्ट करणार आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा विनिंग रेट वाढतो, बरोबर ना? बरोबर ना? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला SMCच्या वरती जो कन्सेप्ट आला तो ICT कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. SMCच्या वरती जो कन्सेप्ट आला तो. हॅलो, हा बोला. नाही घेऊ शकत. आता तेच सांगतोय ना मी तुम्हाला. सपोर्ट रेजिस्टन्स कोण तयार करतात? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी तयार करते, म्हणजे तुमचा ब्रोकर तयार करतो. मग ब्रोकर का तयार करतो? कारण की तुमचे स्टॉप लॉस त्यांना हंट करायचे असतात, लक्षात घ्या. मग स्टॉप लॉस हंट होत असतील तर रोज तुमचे कॅपिटल लूज नाही होणार, बरोबर आहे ना? म्हणून सपोर्ट रेजिस्टन्स आणि प्राइस ऍक्शनचे जे काही चार्ट पॅटर्न्स आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये फेल करतात, लक्षात घ्या. का फेल करतात? कारण की सगळ्यात जास्त लोकांना तेच नॉलेज आहे, लक्षात घ्या. सपोर्ट रेजिस्टन्सच नॉलेज आहे ना, त्याच्यामुळे ते हे करतात, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ना आता मार्केटमध्ये SMCचं नॉलेज जास्त झालंय बघा, बरोबर आहे ना? फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक,
कधी वापरलेत का फेअरवेल गॅप ऑर्डर ब्लॉक? चाल येस सर. चालतात का फेअरवेल गॅप ऑर्डर ब्लॉक? 80-90% पण कुठला ऑर्डर ब्लॉक कुठला फेअरवेल गॅप परफेक्ट चालवायचा याचा स्किल तुमच्याकडे पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? हा. आयसीटी 2012 पासून आहे. ऍक्च्युली ते इंडियामध्ये 2016 पासून आले, लक्षात घ्या. आणि आयसीटी हा एक ट्रेडर आहे. आणि तो ट्रेडर 1992 पासून 2024 पर्यंत तो ट्रेडिंग करतो. म्हणजे त्याचा जो म्हणजे एक्सपिरियन्स आहे तो मोठा आहे, लक्षात घ्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा एक्सपिरियन्स जरी मोठा असला तरी त्याने त्याच्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लिक्विडिटी ती तयार व्हायला लागली. बरोबर ना? मग ती लिक्विडिटी हा वर्क होत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं मी सांगतो तुम्हाला. ऑर्डर ब्लॉक शिकवले असतील, ऑर्डर ब्लॉक शिकवले असतील तुम्हाला, फेअरवेल गॅप शिकवला असेल, चेंज ऑफ कॅरेक्टर शिकवलं असेल, बीओएस शिकवलं असेल, पण वापरायचं कुठं हे शिकवलेलं नाही. हा सर आयसीटी मध्ये IRL खूप. हा हो, सकाळी तुम्ही मला एक फोटो पाठवलेला. एक मिनिट थांबा, आवाज ब्रेक नाही होत. सगळे एकदम माईक चालू केल्यामुळे त्रास होतोय, लक्षात घ्या. हा विचारा. हो, तेच मी तुम्हाला सांगतोय ना. आयसीटी कन्सेप्ट सगळ्यांना जर समजला, किंवा स्मार्ट मनी, एसएमसी म्हणजे काय की स्मार्ट मनी कन्सेप्ट. स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे काय की थोडक्यात तुम्ही जे स्मार्ट मनी लावून पैसे जे कमवताय, बरोबर ना? स्मार्ट मनी म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो स्मार्ट मनी असतो ना. हा, मग तो स्मार्ट मनीवर जो काय मार्केटला पैसा लावतो त्याला पैसा ऑलमोस्ट प्रॉफिट व्हायला पाहिजे ना. हा, तसंच आयसीटी म्हणजे काय, इनर सर्कल ट्रेडर. हा ट्रेडर आहे, लक्षात घ्या, मार्केटमध्ये. आणि हा ट्रेडरने तुमच्या स्मार्ट मनीवर पीएचडी केलेली आहे, लक्षात घ्या. आणि पीएचडी मार्फत त्याचा स्वतःचा सिलेबस आहे तो, जे काही शिकवलं ते. आणि याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत की ऑर्डर ब्लॉक्स वगैरे. आता मगाशी मला कोणतरी म्हटलं की मी एसएमसी केलाय. एसएमसी मध्ये ऑर्डर ब्लॉकचे प्रकार किती असतात हे माहिती आहे का तुम्हाला? पण ह्या गोष्टी चालवायच्या कशा माहिती आहेत का तुम्हाला? चालतात का खरं पण त्या? हो, पण ब्रेकर मिटिगेशन चालवायचं कुठं हे माहित पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या. बरोबर ना? हा, ब्रेकर मिटिगेशन सगळ्या गोष्टी चालतात तुमच्याकडे. इन्व्हर्जन एफईजी चालतं, बीपीआर चालतो, पण तो चालवायचं कुठे याचा स्किल तुमच्याकडे पाहिजे. आणि तो 100%. कारण की आयसीटी हा एक प्रकारची लिक्विडिटी झाली मार्केटला, लक्षात घ्या. बरोबर ना? स्मार्ट मनी आणि आयसीटी लिक्विडिटी झाल्या आणि त्याच्यावरती काय चालतंय हे आम्ही शिकवतोय, लक्षात घ्या. मग ते कोण आहेत? ते मार्केट मेकर आहेत. लक्षात घ्या. आम्ही एमएमसी शिकवतो, मार्केट मेकर कन्सेप्ट शिकवतो, लक्षात घ्या. एमएमएक्सएम नाही, एमएमसी आयसीटीचा पार्ट आहे तो, मार्केट मेकर सेल मॉडेल बाय मॉडेल. पण ते कुठं चालवायचं याचं स्किल पाहिजे तुमच्याकडे. आणि मार्केटमध्ये जे रेग्युलर प्राइस ऍक्शनवर जे ट्रेड करतात ते इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटीमध्ये फसतात, लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी तुमचा ब्रोकरच तयार करतो, लक्षात घ्या. ब्रोकरचं पण त्याच्यामध्ये हे असतं, सहभाग असतो, किंवा बाकीचे ट्रेडरचा पण त्याच्यामध्ये सहभाग असतो, बरोबर ना? आणि हे जे बाकीचे जे सगळे लोक आहेत यांचा क्रायटेरिया मोठा आहे, लक्षात घ्या. यांच्याकडे जास्त पैसे आहेत आणि हा जो भाग आहे याच्याकडे पैसे नसतात, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? आता तुम्ही मला सांगा, याच्याकडे पैसे नाहीत याच्याकडे, मग तुम्ही काय ट्रेडिंग बंद करणार आहे? मग काय करणार तुम्ही? तुम्ही काय करणार मग? ट्रेडिंग बंद करणार नाही तर काय करणार मग? काय पैसे कसे आणणार त्यांच्या एवढे?
बरोबर ना? मग बरोबर ना? हे बघा, हा किरकोळ व्यापारी आहे, याच्याकडे पैसा नाही यांच्या एवढा. पण हा जो किरकोळ व्यापारी आहे, यांच्यासारखा माइंडसेट तर करू शकतो की नाही? करू शकतो ना. पण त्यांच्याकडे पैसे लावत नाही. त्यांच्याकडे पैसे म्हणजे समजा त्यांनी ते पैसे लावले, तर रोजचे 2% कमवतात. मग तुम्ही तुमच्या कॅपिटलला 2% कमवले पाहिजेत ना. का तुमच्या कॅपिटलला त्यांच्या एवढा पैसा मिळवणार तुम्ही 2% नाही मिळवू शकत. बरोबर ना? म्हणून जो किरकोळ व्यापारी आहे हा इथेच फसतो, लक्षात घ्या. तुम्हाला जर चांगला मार्केटमध्ये मार्केट मेकर सारखा प्रॉफिट करायचं असेल, तर तुमच्याकडे सायकॉलॉजी पाहिजे, मनी मॅनेजमेंट पाहिजे, ट्रेडिंगचा सेटअप पाहिजे प्रॉपर, लक्षात घ्या. ट्रेड कुठं होते, सेटअप प्रॉपर बनायला पाहिजे, तरच ट्रेड करायचं, नाहीतर नाही करायचं, लक्षात घ्या. आणि हेच ह्या किरकोळ व्यापाऱ्याला जमत नाही, म्हणून तो मार्केटमध्ये जास्त प्रमाणात लॉसमध्ये जातो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? हा, आणि ते जाऊ नये म्हणून यांचे जे कन्सेप्ट आहेत ते आपण शिकवतो, लक्षात घ्या. जो ट्रेडर आहे तो लॉस मध्ये जाऊ नये, त्यांचे कन्सेप्ट आपण शिकवतो, लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? हा, आणि त्याच्यामध्ये आपण जो काही स्टडी करणार आहे त्याच्यासाठी आपण ट्रेडिंग व्ह्यूचा अभ्यास करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे अभ्यास करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूचा वापर करणार आहे. अभ्यास करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूचा वापर करणार आहे, कारण की भरपूर असे लोक आहेत त्यांना अजून ट्रेडिंग व्ह्यू पण माहित नाही आहे. बरोबर आहे ना? स्टडी करण्यासाठी आपण ट्रेडिंग व्ह्यूचा वापर करणार आहे. त्याच्यानंतर ना ऑर्डर टाकण्यासाठी MT5 चा वापर करणार आहे, लक्षात घ्या. MT5 चा आपण ऑर्डर टाकण्यासाठी वापर करणार आहे. आता MT5 चाच का वापर करणार? कारण की तुमच्या ब्रोकरची जी ऍप्लिकेशन असतात ती काय होतात, एक एकदा हँग होतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला तिथं ट्रेड नाही करता येत प्रॉपर पद्धतीने. मग MT5 हा जो सर्व्हर आहे, हा सर्व्हर कधीच हँग होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही MT5 ला ट्रेड करू शकता, लक्षात घ्या. आणि जो काही स्टडी आहे तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला करणार. आणि तुमचा जो काही ब्रोकर आहे, आता आम्ही जो ब्रोकर वापरतो तो एक्सनेस आहे, लक्षात घ्या. एक्सनेस ब्रोकर आम्ही भरपूर वर्ष वापरत आहेत आणि त्याच्या मार्फत आम्हाला कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही, लक्षात घ्या. कारण की हा आमच्यासाठी बेटर आहे. आणि तुम्हाला जर आमच्या थ्रू जर सर्व्हिस चांगली जर पाहिजे असेल ब्रोकरची, तर तुम्ही मेल ID शेअर करा. ऍडमिन जो काय आहे ग्रुपचा, तुम्ही ज्या ग्रुपमधनं जॉईन झालाय त्या ग्रुपच्या ऍडमिनला मेल ID तुमचा शेअर करा. आणि तुमचा जो काय ब्रोकर आहे किंवा तुमचे जे काय ID आहे, तुमचं जे काय अकाउंट आहे, ते आमच्याकडून आमच्या अंडर मॅपिंग करा. अंडर मॅपिंग झाल्यामुळे तुम्हाला भरपूर सर्व्हिस फ्री मध्ये देणार, लक्षात घ्या आपण. मग त्याच्यामध्ये तुमचा फंड अडकला तर आपण तो सोडवून देऊ शकतो. डिपॉझिट कसं करायचं ते तुम्हाला करून देऊ शकतो. विड्रॉल कसं करायचं ते तुम्हाला करून देऊ शकतो. अकाउंटचा क्रायटेरिया काय असतो, अकाउंट कोणतं काढायचं असतं ते तुम्हाला मी देऊ शकतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये देणार, लक्षात घ्या. आणि हे इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन मार्केट सोडून सगळीकडे वर्क होतं, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करू शकताय, कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करू शकताय, किंवा स्टॉकमध्ये ट्रेड करू शकताय, किंवा फॉरेक्समध्ये ट्रेड करू शकताय, क्रिप्टोमध्ये ट्रेड करू शकताय, किंवा फॉरेक्सच्या कमोडिटीमध्ये ट्रेड करू शकताय. आणि SMC आणि ICT जर सर्वांना समजलं तर लिक्विडिटी तयार होणार, लक्षात घ्या. आणि ती लिक्विडिटी कशी हँडल करायची ती आम्ही या कोर्समध्ये शिकवतो, लक्षात घ्या. कळलं? SMC सगळ्यांना कळलं तर काय होणार? SMC सगळ्यांना कळलं तर मार्केटमध्ये एक प्रकारची मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी तयार होणार. आणि ती लिक्विडिटी तयार केल्यानंतर ना मार्केट मेकर तुमचे स्टॉप लॉस हंटिंग करणार. आणि ते स्टॉप लॉस हंटिंग होऊ नये याच्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ही आपण लेक्चरमध्ये शिकवतो, लक्षात घ्या. समजलं हे तुम्हाला? एक्सनेसची जर अकाउंट काढायचे असतील, कोणाला आमच्याकडून ब्रोकरची जर सर्व्हिस पाहिजे असेल तर ऍडमिनला मेसेज करा, तुम्हाला पूर्ण सर्व्हिस फ्री मध्ये दिली जाईल, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कोणत्याही लेवलला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या. नाहीतर भरपूर लोकांचे पैसे वगैरे अडकतात, त्यांच्या चुकीमुळे अडकतात, त्यांना संपूर्ण म्हणजे प्रॉपर गायडन्स नसतो त्याच्यामुळे अडकतात. आणि तो गायडन्स जर फ्री मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला अकाउंट्स वगैरे प्रॉपर पद्धतीने प्रोव्हाइड करून दिलं जाईल, लक्षात घ्या. बाकी कुणाचे प्रश्न असतील तर विचारा. आजचा जो काही लेक्चर झाला त्याच्याबद्दलच विचारा, बाकीचं काही विचारू नका. हा येईल, IB चेंज करता येईल.
तुमचा अकाउंट जे काही आयडी असतो म्हणजे मेल आयडी तो दुसरा पाठवल्यानंतर आयबी चेंज करता येतो. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हॅलो हॅलो हो, लिंकिंग करून घ्या की तुम्हाला ते बरं पडेल. एकच मिनिटं मी बोलायलोय दुसऱ्यांशी, एकच मिनिटं. ते तुम्ही लिंक करून घ्या दुसऱ्याला. मग त्याचा तुम्ही दुसऱ्या ईमेल आयडी वरून जरी ती बँक लिंक केली तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. हा, याने काय होते की तुमची अकाउंट इकडे तिकडे वेगवेगळ्या साईटला विड्रॉल समजत नाही किंवा थोडंफार इकडे तिकडं हे होतं. तुम्हाला काय सर्व्हिस पाहिजे असेल तर मेसेज करा. अकाउंट वगैरे तुम्हाला सगळं फ्रीमध्ये काढून दिलं जाईल. एक्सने एकच मिनिट. एक्सनेसचा आपल्याकडं ब्रोकरशिप आहे. एक्सनेस आपल्याकडं आपला आणि एक्सनेसचा पार्टनरशिप प्रोग्राम आहे, लक्षात घ्या. अल्गो ट्रेडिंगमध्ये मार्केटमध्ये ज्या कंडिशन आहेत त्या मीटअप होत नाहीत, लक्षात घ्या. अल्गो ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही कोणता अल्गो जर घेतला तर मार्केट तुमच्या अल्गोप्रमाणे चालत नाही, लक्षात घ्या. मोठा स्पाइक आला तर तुमचं अकाउंट धोक्यामध्ये येऊ शकतं, लक्षात घ्या, अल्गो ट्रेडिंगमध्ये. हा बोला. हा बोला. हा हो, आयसीटीच्या वरचा कन्सेप्ट आहे ना तो. मार्केट मेकर कन्सेप्ट आहे तो. हा 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 हो, होतं की स्टॉप लॉस हंटिंग होतं. पण तुम्हाला जर एक गोष्ट समजली की तुमचा स्टॉप लॉस कुठे हंटिंग होणार आहे तर तुम्ही थांबू शकता ना. हा 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 तुम्हाला हेच बोलायचं होतं ना. हे बघा, हे आता इथे इथे जर बघितलं तर एवढं मार्केट साईडवेज गेलं होतं ना. हा, साईडवेज मार्केटमध्ये लिक्विडिटी कलेक्ट केली जाते, लक्षात घ्या. आणि इथं लिक्विडिटी जास्त प्रमाणात मिळाली म्हणून त्यांचे स्टॉप लॉस गेलेत. स्टॉप लॉस गेलेत. बाय कॉलवाल्यांचे आणि सेलवाल्यांचे पण स्टॉप लॉस नेलेत ना त्यांनी. बरोबर ना. मग तुम्हाला इथं एंट्री कुठं घ्यायची होती हे जर समजलं असतं तर तुम्ही प्रॉफिटेबल राहिला असता ना. बरोबर ना. बरोबर आहे ना. आता बघा इथे ही निफ्टी आहे ना तुमच्याकडे. एकच मिनिट सांगा, थांबा तुम्हाला सांगतो. हे बघा इथे ही कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल गेली. त्या कॅन्डलच्या खाली ती कॅन्डल गेली, याचा अर्थ बायस बेरीज झाला, लक्षात घ्या. तो बायस बेरीज झाला आणि बायस बेरीज झाल्यानंतर ना तुम्हाला इथे फक्त सेल साईडला जायचं असतं, बाय साईडला जायचं नसतं, लक्षात घ्या. इथे आणि हा बोला. हा 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 हम्म हॅलो. हा एकच मिनिट थांबा. बाईंगचा एरिया कशावरून डिसाईड केला होता हा सांगा तुम्ही मला. प्रिव्हियस लिक्विडिटी. तुम्हाला असा फेअरवेल गॅप मधून तुम्ही बघत होता ना हे. बरोबर ना.
हो लिक्विडिटी आहे आपलं पण फेअर व्हॅल्यू गॅप आहे. ऍक्च्युली फेअर व्हॅल्यू गॅप कोणता चालणार हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कसं वर्किंग करणार? बरोबर ना? मग तेच कन्सेप्ट तुम्हाला समजतील, लक्षात घ्या. तेच कन्सेप्ट तुम्हाला समजतील, लक्षात घ्या. आणि बँक निफ्टी, आता हा निफ्टी आहे ना तुमच्याकडे, निफ्टीला ऑलमोस्ट तुम्ही या फेअर व्हॅल्यू गॅप मधून तुम्ही सेलिंग साईडला जाऊ शकता, लक्षात घ्या. या फेअर व्हॅल्यू गॅप मधून मार्केटचा जो काय बायस आहे तो बेरिश आहे आणि मार्केट वरती थोडंसं करेक्शन देऊन आता जी लिक्विडिटी तयार केली नाही तुमच्याकडे खालच्या बाजूला, हा ही लिक्विडिटी, ही सगळी लिक्विडिटी हंट करणार मार्केट. ही सगळी लिक्विडिटी हंट करणार आणि वरून परत खाली जाणार, लक्षात घ्या. आणि वरून तुमचा सेलिंगचा व्ह्यू धरा आणि तिकडून तुम्ही खाली जावा. हॅलो हॅलो सर. ओके ओके, थांबा एक मिनिट, थांबा, तुम्हाला मी गायडन्स करतो, एक थोड्या वेळात गायडन्स करतो. फक्त एक दुसरा प्रश्न घेतो. हा हॅलो. बोला, बोला प्रितेश सर. हा सर, आपण नाही सर, ह्या आपण कन्सेप्ट नंतर आपण किती आर पर्यंत ट्रेड कॅच करू शकतो? तुम्हाला 1:3 RR जरी आपलं ratio 1:3 जरी रेशिओ मिळाला तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये. हा म्हणजे आपण 1:3 घेतो का? हा बघा 1:2, बघा 50% तुमचा विनिंग रेट आहे. 50 तुमचा विनिंग रेट आहे. मग 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत ते 1:1 ने गेलेत, बरोबर ना? हो. आणि 50 ट्रेड आहेत ते 1:3 ने गेलेत. हा म्हणजे 1:3 ने गेलेत म्हणजे साधारण तुमच्याकडे $150 प्रॉफिट झाला तुम्हाला. हो. आणि तुमचे पहिले राहिलेले 50, ऑलमोस्ट अकाउंट डबल झालं ना तुमचं. हो झालं की. मग 50 जरी विनिंग रेट असेल तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? हो बरोबर की. हा, पण इथे सायकोलॉजी, मनी मॅनेजमेंट आणि सेटअप मॅटर करतो. हा बरोबर. हा हा हम्म हम्म हो, तुमचं बरोबर आहे. पण आपल्या कन्सेप्ट तुम्हाला समजून जर डायरेक्शनच जर समजलं असं तर लॉस नाही होणार ना जास्ती, बरोबर ना? लॉसचा क्रायटेरिया तुमचा कमी होईल, लक्षात घ्या. तुम्हाला कोणत्या साईडला जायचं आहे आणि कसं जायचं आहे हे जर समजलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने गेन करू शकता ना. प्लस मार्केट तुमची रॅली कधी देणार आहे किंवा मार्केटमध्ये मार्केट साईडवेज कधी जाणार आहे हे जर तुम्हाला आदल्या दिवशी समजलं तर बेटर आहे ना. तुम्ही मला सांगा, उद्याच्या दिवसाच्या कॅन्डलचा कलर तुम्हाला आदल्याच दिवशी समजला तर बेटर ना तुमच्यासाठी, बरोबर ना? मग हे सांगून देतो तुम्हाला, लक्षात घ्या. आपल्या कोर्समध्ये ह्या गोष्टी तुम्हाला मिळतात. उद्या मार्केट साईडवेज जाणार आहे की नाही, प्लस उद्याच्या कॅन्डलचा कलर काय होईल, मग त्याच्यासाठी त्याला ट्रेड कसं करायचं, याच्या मार्फत तुम्ही जेवढा लॉस करताय ना त्याच्या 50% लॉस तुमचं कमी होईल. हा हम्म 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 ऍक्च्युली मार्केट, बघा ऍक्च्युली मार्केटचा बायस बेरिश आहे, लक्षात घ्या. या कॅन्डलच्या खाली कॅन्डल क्लोज होते याचा अर्थ मार्केटचा बायस बेरिश आहे. तुम्ही सेल साईडला जायचं असतं आणि सेल साईडला जाण्यासाठी आमच्याकडे क्रायटेरिया आहे. तुम्ही कोर्समध्ये पूर्ण गोष्टी जर अनुभवला तर तुम्ही काय चुकताय हे तुम्हाला समजून जाईल, लक्षात घ्या, बरोबर आहे का? मग तेच तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. हा, ते एका दिवसात मी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह नाही करू शकत. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो सर, माझा एक प्रश्न होता. हॅलो हॅलो, एकच मिनिट थांबा, मी शुभम सर तुम्हाला नेक्स्ट हे देतो. शुभम सर चालेल. बोला, तुमचा काय प्रश्न आहे तो. सर आपला सिलेबस काय काय असणार आहे? तुम्हाला डिटेल्स टाकतो, मेसेज करा मला, डिटेल्स देतो मी तुम्हाला. चालेल सर, चालेल. हा. ओके.
नंबर तुमचा आहे, ऍडमिनला मेसेज करा, ऍडमिनला मेसेज करा. चालेल चालेल. हा. शुभम वाघमेरे सर, तुमचं काय म्हणणं आहे? हा हा तुमचा विनिंग रेट किती आहे सांगा जरा मला. बरं ठीक आहे, पण विनिंग रेट काय आहे तुमचा? बर ओके. मग तेच मी म्हणतोय तुम्हाला, तुमचा स्टॉप लॉस किती घेतलेत आणि प्रॉफिट किती घेतलं, त्याचा ऍव्हरेज काय आहे? ओके चालेल, ठीक आहे. तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय हे देतो, तुम्हाला हे करतो, रिप्लाय करतो. हा हा इथे इथे माझा नंबर आहे, हा नोट डाऊन जरी तुम्ही करून घेतला तरी चालेल. एकच मिनिट. हा माझा नंबर आहे, तो नोट डाऊन करून घ्या. कोणाचे काय प्रश्न वगैरे असतील किंवा ब्रोकरचं अकाउंट काढायचं काय काढायचं, त्यांनी या नंबरला सगळ्या गोष्टी शेअर करा, तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल फ्री ऑफ कॉस्ट सगळं. हा बोला. बँक निफ्टीचा लेटेस्टचा, ओके ठीक आहे. म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर नंतरचा म्हणताय काय? कोणता टाइम फ्रेम कोणता? 30 मिनिटं घेऊ का? ओके ठीक आहे. हा 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 इथे हायर लो इथला कन्फर्म झालेला आहे. ओके ठीक आहे. हा इथे नाही, ऍक्च्युली तुम्ही मला एक गोष्ट सांगा, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही म्हणताय बरोबर ना? पण इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाले की पहिल्यांदा वरच्या बाजूला. हा हा एकच मिनिट थांबा. हा इथला हायलो म्हणता तुम्ही, इथं पण नाही हायलो. हा 4 आवरला बघू. 4 आवरला इथे स्ट्रक्चर नाही आहे तसं, म्हणजे 3 आवरला चेक करू. 3 आवरला पण नाही, 2 आवरला चेक करू. नाही आहे, म्हणजे हायर लो नाही आहे तो. ऍक्च्युली हायर लो जे काय बनलाय तो स्वीप झालेला आहे, म्हणजे तिथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे, बीओएस तर झाला आहे. मग ऑलमोस्ट इकडे नवीन मार्केट लोअर लो तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये. हा मग मार्केटचा व्ह्यू कळायला पाहिजे तुम्हाला. मार्केटचा ऑलमोस्ट बँक निफ्टीचा व्ह्यू तुमच्याकडे पाहिजे क्लिअर. आणि याच्यामध्ये बँक निफ्टी तुमच्याकडे ऍक्च्युली इनसाइड कॅन्डलमध्ये उद्याची पण बँक निफ्टी तुमच्याकडे बेरिश राहू शकते, लक्षात घ्या. बेरिश साईडला, पण ती बेरिश साईडला कशी जाणार? सकाळी वरती जाणार, लक्षात घ्या. सकाळी वरती जाणार आणि नंतर खाली येणार. हा वरती पीओआय पर्यंत आणि नंतर खाली येणार, लक्षात घ्या. हा बोला गणेश सर, बोला. क्लास आपला मला वाटतं 7-8 दिवस असेल. तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवतो, काय काय शिकवणार काय काय नाही ते सगळं मेसेज करा. मेसेज मध्ये टाकतो, हे करा, मेसेज करा, तुम्हाला शेअर करतो. काय म्हटलं? हा बोला की. हा पर्सनली मेसेज करा. नंबर मी दिलेला आहे तुम्हाला, पर्सनल मेसेज करा, काय प्रॉब्लेम नाही. हा हा 2 नाही, किती पाहिजे तेवढी काढू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही.
नंबर सांगू का? नंबर स्क्रीनवर आहे बघा, नोट डाऊन करून घ्या. हा, मेसेज करा, मी तुम्हाला अनालिसिस पाठवतो नंतर. संकेत सर, आवाज येतो तुम्हाला? जे काही शिकवलं आजचं समजलं सर्व? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ईशा मॅडम, तुम्हाला आवाज येतोय? लैंग्वेज समझ में आ रही है ना? ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. निखिलेश सर, तुम्हाला समजलं आजच्या सगळ्या सर्व गोष्टी? हो, समजलं. ओके, ठीक आहे. केतन गायकवाड सर, समजलं ना सर्व गोष्टी? ठीक आहे, चालेल. मग आपण उद्याच्या लेक्चरला भेटूया. हा, बोला. उद्याचा टायमिंग काय सर? का विनिंग रेट जरी तुमच्याकडे 50% जरी असला तर तुम्ही प्रॉफिटेबल आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? ऍक्च्युली विनिंग रेट जर वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट फॉलो केल्यानंतर ना 70% अबावचा तुमच्याकडे विनिंग रेट येतो, प्लस बेटर सायकोलॉजी. मार्केटमध्ये तुमचा विनिंग रेट जास्त असून चालत नाही, मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी बेटर पाहिजे. सायकोलॉजी बेटर असेल तर विनिंग रेट पण बेटर राहतो, लक्षात घ्या. आता तुम्ही एक ट्रेड मारलाय, 1:10 मिळतं, पण दुसऱ्या दिवशी 1:10 गेलेले असतात, लक्षात घ्या. ते नाही मॅटर करत. तुम्ही ट्रेड कुठे घेताय, काय स्ट्रॅटेजी घेताय, स्ट्रॅटेजी बनते तेव्हा घेता, हे मॅटर करतं. शुभम सर, बोला, तुमचा काय प्रश्न होता? उद्याचा टायमिंग काय असणार आहे सर? 9 PM असेल. 9 PM का? आणि आपला क्लास किती दिवस चालू राहणार आहे, वेबिनार? 7 दिवस तर असेल. पूर्ण डिटेल्स पाठवतो, तुम्ही मला मेसेज करा, पूर्ण डिटेल्स पाठवतो तुम्हाला. चालेल सर, चालेल. ओके, थँक्यू सर. चालेल, ठीक. ओके, हा, चालतं, ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. उद्या भेटू आपण. गुड नाईट सर, गुड नाईट. हा, बोला योगेश सर. आणखी भरपूर काय काय गोष्टी आहेत. तुम्ही अटेंडन्स जर प्रॉपर ठेवला तर तुम्हाला भरपूर काय समजून जाणार आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येक सेशन मध्ये आपल्याकडे नवीन काहीतरी स्किल असतं. युट्यूबला तुम्ही बघितलं असाल, त्याच्यापेक्षा पण हायर लेवलचं स्किल आता येणार तुमच्याकडे. चालेल, ठीक आहे. गुड. हा, शुभम सर, बोला. हम्म हम्म तुम्हाला विनिंग रेट जर प्रॉपर करायचा असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी हे करतो, प्रोव्हाइड करतो प्रॉपरली. हा, ओके, ठीक. नाही, टाकावंच लागतं ते. चांगलं नॉलेज देऊन चांगल्या पद्धतीच्या गोष्टी. मग भरपूर लोकांना काय वाटतं की आम्ही, म्हणजे थोडक्यात आम्ही काहीतरी चुकीचं द्यायला लागलो, लक्षात घ्या. पण त्यांना माहित नाही, माझी शिकवण्याची पद्धत त्यांना माहित नाही, लक्षात घ्या. आपली शिकवण्याची पद्धत त्या लोकांना माहित नाही, त्याच्यामुळे ते कमेंट्स वगैरे करतात, पण आम्ही त्या लोकांच्याकडे लक्ष देत नाही. बरोबर ना? स्वतःची जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, दुसऱ्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, लक्षात घ्या. बरोबर ना? चालेल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मेसेज करा, मी तुम्हाला हे देतो, प्रॉपर गायडन्स देतो. चालेल, ठीक आहे. गुड नाईट. उद्याच्या लेक्चरला भेटू आपण. सर्वांना गुड नाईट.